Welcome students. तर see the next examples of that second type. तर त्याच्यातलं एक राहिलंय. तर see that. बघा. तर again थोडासा बदल आहे. तर if x equal to sin theta, y equal to sin cube theta, then find dy by dx. आपण सकाळी मिळवल्या. Then find dy by dx at so see that then not d2y by dx square, then find d2y by dx square at theta equal to pi by 2. तर बघा काय घडतंय ते. मग सिमिलर कन्स्ट्रक्शन. अगेन इट इज अ पॅरामेट्रिक फंक्शन. कलेक्ट दॅट dx by d theta. मग sin theta डेरिव्हेटिव्ह आला तुमचा cos theta. सेम. त्यानंतर dy by d theta इक्वल टू पॉवर फंक्शन नुसार आता सगळं काही तुमच्याकडे आहे ना. 3 टाइम्स sin स्क्वेअर थीटा आणि sin चा डेरिव्हेटिव्ह परत मिळाला cos थीटा. झालं. आणि मग आता आपल्या पॅरामेट्रिक फंक्शन नुसार dy by dx इक्वल टू dy by d theta upon dx by d theta. That is equal to cos theta upon that 3 times एक मिनिट dy by d theta आहे. याचा अर्थ ते थोडंसं बदला. न्यूमरेटर डिनॉमिनेटर dy by d theta 3 टाइम्स sin स्क्वेअर थीटा cos थीटा आणि dx by d theta कोण आलं तुमचं cos थीटा. ओव्हर. आणि मग बघूया. therefore dy by dx इक्वल टू cos ला cos कॅन्सल झाले. आलं त्या ठिकाणी 3 टाइम्स sin स्क्वेअर थीटा. ना त्याला एक नंबरचं नाव देवा. हा झाला dy by dx. तर परत डिफरन्शिएट करायचा. and therefore second order derivative पाहिजे dt by dx of that dy by dx that is equal to dt by dx of 3 times sin square theta. बरोबर. इथं लक्ष ठेवायचं. आपण पाठीमागच्या याच्यामध्येच कॉल केलता. आणि मग d2y by dx square equal to that is the function with respect to theta. म्हणजे अगोदर d by d theta पाहिजे. जसं dd by dy of 3 times sin square theta, परंतु with respect to theta नको आहे आपणाला. with respect to x पाहिजे. म्हणून परत थीटाचा डेरिव्हेटिव्ह d theta by dx आला. आणि मग आता हे झाले तुमचे 6 टाइम्स sin थीटा. परत त्या sin थीटाचा डेरिव्हेटिव्ह कंपोजिशन cos थीटा आणि हे आहे d थीटा by dx. परंतु आपण घेऊ 1 upon dx by d थीटा. लक्षात आलं. आणि मग आता बघा that is 6 टाइम्स sin थीटा cos थीटा डिवाइडेड बाय dx by d थीटा तुमच्याकडे आहे. that is cos थीटा म्हणून तर उपयोग करा. आणि मग आपला d2y by dx स्क्वेअर मिळालं आणि ते आलं तुमचं 6 टाइम्स sin थीटा. तर असा हा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आणि आता त्यांनी कुठे विचारलेला आहे पाय बाय 2 ला. फक्त रिप्लेस करू आणि मग त्याच पद्धतीने लिहायचा. झालं. आणि therefore d2y by dx स्क्वेअर कुठे विचारलंय at theta equal to pi by 2 that is 6 times sin pi by 2 sin pi by 2 एक असतं. याचा अर्थ ती व्हॅल्यू आली तुमची 6. म्हणजे त्या पॅरामीटरची पर्टिक्युलर व्हॅल्यू दिल्यानंतर सुद्धा आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह मिळवू शकतो. झालं. असे उदाहरणं होते सेकंड टाइपचे. आता आणखी त्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग आहे. थोडंसं चॅलेंजिंग राहणारच. फक्त आपलं नॉलेज मात्र उपयोगीचं आहे. पाठीमागच्या सगळ्या गोष्टी क्लिअर असतील तर ते बरोबर येतं. त्यामुळे कॅल्क्युलेशन वगैरे शिकायचं त्या ठिकाणी. बघा आता थर्ड टाइप इन दॅट फर्स्ट. सी दॅट इफ x इक्वल टू पॅरामेट्रिकच आहे. इफ x इक्वल टू 80 स्क्वेअर y इक्वल टू ट्वाइस 80. आपण प्रूव्ह दॅट किंवा शो दॅटचे उदाहरण पाहिले तसंच आहे आता इथं. y equal to twice 80 then show that आपण dy by dx बद्दल विचार केलता. आता d2 by dx बद्दल विचार करू. then show that xy into d2y by dx square plus a. तर तिथपर्यंत आपल्याला जावं लागेल ना. फक्त सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळून भागणार नाही. तर थोड्याशा
ऍडजस्टमेंट तिथं करता आल्या पाहिजे. झालं. तर बघू काय होत आहे ते. तर असं ते आहे. आणि मग आता आपल्याला तिथे लक्षात आलंच पाहिजे, आता यायलाच हवं. दॅट इज अ पॅरामेट्रिक फंक्शन dx बाय dt dy बाय dt आपण मिळवू शकतो. बरोबर. आणि मग आता त्या ठिकाणी बघा काय होतंय ते. तर सी दॅट मग आता दॅट इज द स्टँडर्ड पॅरामेट्रिक फंक्शन. आपल्याला तिथं t चा काही संबंध नाही. आपण अगोदर त्यांच्यातलं मूळ रिलेशन मिळवू. पॅरामेट्रिक वरून y इज अ फंक्शन ऑफ x मधील. आणि मग आता इथं बघा x इक्वल टू 80 स्क्वेअर आहे. y ला आता मी असं लिहितो, दॅट इज y स्क्वेअर इक्वल टू लिहिलंय आपण असं विचार केलाय, y स्क्वेअर इक्वल टू 4a स्क्वेअर d स्क्वेअर. आणि मग असं होतं y स्क्वेअर इक्वल टू 4a. बरोबर. आणि इथं 80 स्क्वेअर. आणि म्हणून हा पॅराबोला होता. आपण शिकलोय थोडंसं जस्ट इन द 11th स्टँडर्ड. y स्क्वेअर इक्वल टू 4ax. का ते मिळवलं? कारण d2y बाय dx स्क्वेअर xy च्या भाषेत आहे, नॉट इन टर्म्स ऑफ दॅट ऑफ द t. परिस्थिती बदलली, बदलायलाच हवं. झालं. आणि मग आता याला आपण डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग d2 बाय dx स्क्वेअर पर्यंत जावंच लागेल, त्यासाठी dy बाय dx पाहिजे. आणि मग आता डिफरन्शिएट म्हटल्यानंतर पैस y इनटू dy बाय dx हा y स्क्वेअरचा आला बघा. आणि इथं x आहे, आला तुमचा 4a. therefore and therefore dy by dx equal to 4a upon twice y, that is twice a upon y. त्याला नाव देऊ 1 नंबर. बघा ऑटोमॅटिक तयार होत चालेला. आणि मग आता आपल्याला पाहिजे d2y by dx स्क्वेअर. मग भागाकारापेक्षा आपण थोडंसं गुणाकारामध्ये येऊ. याचा नंतर उपयोग होईल, त्यासाठी त्याला नंबर देऊन ठेवा. मग y ला इकडे आणा, y into dy by dx that is 2 times of a. आता आपल्याला d2y by dx स्क्वेअर यायला पाहिजे. कसं येते वगैरे तुमच्याकडे मिळेलच. झालं. अँड नाव therefore बघा काय होतंय ते. तर सी दॅट y into dy by dx equal to twice a. differentiate both sides with respect to x. परत प्रॉडक्ट आला. आणि मग पहिली फंक्शन आहे तशी dy by dx चा डेरिव्हेटिव्ह d2y by dx स्क्वेअर प्लस दुसरी फंक्शन आहे तशी तर y चा डेरिव्हेटिव्ह परत आला dy by dx. आणि इकडे येणार तुमचे 0. बघा किती व्यवस्थित प्राप्त होईल. अँड नाव therefore आता इथं y आलं, d2 by dx स्क्वेअर आलं, त्याचा विचार होईलच आता. आणि मग त्याला थोडंसं व्यवस्थित कॉल करू. y into d2y by dx स्क्वेअर प्लस दॅट dy by dx या फंक्शनच आहे बघा. ती इथं आहे ते समोर, ते आहे तुमचं स्क्वेअर इक्वल टू 0. तर आता इथून पुढे ऍडजस्टमेंट करायची आहे. बरोबर. सगळं समोर आहे, त्याचाच उपयोग करायचा. तर तिथं येऊ. आता कुठपर्यंत आला आपण y into d2y by dx स्क्वेअर प्लस dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0. आता आपणाला dy by dx पाहिजे का तिथं? नाही. याचा अर्थ याच्यावरती रिप्लेस करू. किती साधा आहे. and therefore y into d2y by dx स्क्वेअर प्लस dy by dx जर पाहिजे असतं तर आपण तिथं रिमूव्ह नसतं केलं. तिथं काही ते त्याचा लवलेस सुद्धा नाहीये. याचा अर्थ ते याच्यावरून रिप्लेस करावं लागेल. कारण म्हणून त्याला नाव दिलं होतं, त्याचा उपयोग होणार. आणि मग त्याची किंमत आहे तुमची ट्वाइस a अपॉन y ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0. बरोबर. इथं आहे आपण फक्त मी dy by dx ची किंमत रिप्लेस केली. त्यानंतर y टाइम्स d2y by dx स्क्वेअर प्लस आणि मग इथं बघा 4a स्क्वेअर अपॉन y स्क्वेअर इक्वल टू 0. आता परत तुम्ही इथं आला. आता जे काही शो करायचं त्याच्याकडे थोडंसं लक्ष ठेवायचं. मग इथं x आहे का? तिथं नाही. आपल्याला इथं a पण आला पाहिजे. इथं a आलाय, परंतु y स्क्वेअर आहे का तिथं? आता नाही. मग त्याचा संदर्भ कुठेतरी एक शी जुळवण्याचा प्रयत्न करा. जुळवण्याचा म्हणजे दिलेल्या गोष्टीवरूनच. आणि मग इथं आपल्याला त्यांच्यातलं रिलेशन y चं कसं आलं होतं? y स्क्वेअर इक्वल टू 4ax. तरच x येईल ना. x नाहीच इथं. याचा अर्थ y स्क्वेअर ची किंमत आपण x च्या स्वरूपात रिप्लेस करायला हवी. आणि मग काम संपलं. आणि बघा मग y into d2y by dx स्क्वेअर प्लस 4a स्क्वेअर अपॉन 4ax इक्वल टू 0. काय काय रिप्लेस केलं? प्रथम dy by dx का नव्हता म्हणून यानं रिप्लेस केला. नंतर x पाहिजे म्हणून y स्क्वेअरला 4ax च्या स्वरूपात रिप्लेस केलं.
आणि आता उद्देश सफल सी दॅट आणि मग बघा therefore y टाइम्स d2y by dx स्क्वेअर प्लस त्याच्यातून 4a कॅन्सल झाले a upon x शिल्लक राहिले आपलं काम झालं आणि आता हा लसाई फक्त पूर्ण करायचा इथं गुणायचं राईट हँड साइड 0 आहे काही अडचण नाही x न गुणलं xy आले तर असं थोडंसं पुढे चला d2y by dx स्क्वेअर a मुक्त झाला छेद समान परंतु राईट हँड साइडला तो कॅन्सल आणि असं ते सिद्ध झालं तर असेच उदाहरण आहेत ते त्यामुळे आता थोडंसं कॉन्सन्ट्रेट सगळे डेरिव्हेटिव्ह वगैरे आपल्याला फायदेशीर ठरतील त्यानंतर त्या तिसऱ्या टाइप मधलं दुसरं उदाहरण बघू आणखी एक इंटरेस्टिंग तर सी दॅट थोडंसं विचार करा उदाहरणच आपल्याला शिकवतात काय ऍडजस्टमेंट करायची ती इफ y इक्वल टू e रेस टू m into tan inverse of x बघा if y equal to e raised to m into tan inverse of x then show that परत तसंच 1 plus x square into d2y by dx square plus 2x minus m ऍडजस्टमेंट करता आल्या पाहिजे त्याला तर खरं जीवन म्हटलं जातं 2x minus m into dy by dx equal to 0 तर बघूया काय होतंय ते सिमिलर आता हे शो करायचं आहे सगळं आहेच त्या ठिकाणी आणि मग कन्सिडर दॅट y इक्वल टू e रेस टू m into tan इनव्हर्स ऑफ x त्याला नाव देऊ 1 नंबर आता इथं काय प्रश्न आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे कंपोजिटने त्याचा डेरिव्हेटिव्ह मिळू आणि मग पहिलं dy by dx मिळेल आपलं वाक्य डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x therefore dy by dx इक्वल टू एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे त्याच्या मूळ अर्थाप्रमाणे e रेस टू m into tan इनव्हर्स ऑफ x आणि परत कंपोजिशन ना m into tan इनव्हर्स चा डेरिव्हेटिव्ह आला m into 1 upon 1 plus x square हा किती व्यवस्थित येते हा and therefore dy by dx equal to आतापर्यंत फक्त dy by dx मिळवायचं असतं आपण इथं आलो असतो पण चला थोडंसं व्यवस्थित कॉल करू m into e raised to m into tan inverse of x आणि त्याला भागिले आहेत आता 1 plus x square झालं परत आपल्याला पुढे जायचं या लक्षात आलं मग आता परत याचा डेरिव्हेटिव्ह साठी परत याचा उपयोग करायचं का नाही कारण आपल्याला परत dy by dx पाहिजे मी त्याला थोडंसं रिप्लेस करतो त्या 1 नंबरचा उपयोग करू ना आणि मग अबाव डेरिव्हेटिव्ह बिकम्स बघा dy by dx इक्वल टू m तर आहेच बरोबर e raised to m into tan inverse of x परत डेरिव्हेटिव्ह घेण्यापेक्षा त्याला आपण काय कॉल करू ऍज अ y आणि मग छेदस्थानी तुमचे 1 plus x square आहेत इथं म्हणू फ्रॉम 1 तर हे ऍडजस्टमेंट उदाहरणाशिवाय लक्षात येत नाही आणि मग आता आपल्याला 1 plus x square पाहिजे ते आलंय परंतु आता थोडंसं आणखी भागाकारापेक्षा गुणाकाराची प्रक्रिया सोपी म्हणून त्याला इकडे म्हणजे डिफरन्शिएट करायला परत पुढे सोपं तर आपल्याला सेकंड ऑर्डर कडे जायचंय 1 plus x square ला इकडे आणू बघा 1 plus x square into dy by dx equal to m into y वाटल्यास याला पुढचं नंबरचं नाव देऊ ज्याचा उपयोग होईल त्याचा उपयोग करायचा झालं आता डिफरन्शिएट परत बघा अगेन डिफरन्शिएट कारण सेकंड ऑर्डर कडे जायचं विथ रिस्पेक्ट टू x आता यांना रिमूव्ह करू तर असं स्टेप बाय स्टेप झालं आता परत गुणाकाराला ही सुद्धा एक फंक्शन असते हे लक्षात घ्या इथं समोर आहे तुमच्या आणि मग परत आपल्या प्रॉड रूल प्रमाणे पहिली फंक्शन आहे तसे दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे d2y by dx स्क्वेअर हे म्हणजे लक्षात आलं पाहिजे dy by dx चा डेरिव्हेटिव्ह कोण येतो d2y by dx स्क्वेअर त्यानंतर dy by dx आहे तसं तर 1 plus x square चा डेरिव्हेटिव्ह आला 2x बघा हळूहळू आपण त्याच्याकडे चाललोय that is equal to m into m कोएफिशिएंट आहे आउटसाइड आला y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dy by dx आणि झालं जे पाहिजे ते मिळालंय बघा आता थोडीशी ऍडजस्टमेंट करू 1 plus x square into d2y by dx square आलं झालं आता इथं फक्त हा ब्रॅकेट तयार करायचा त्यासाठी याला इकडे आणू त्यामुळे स्टेप बाय स्टेप चला ऑटोमॅटिक तयार होतं बघा 1 plus x square into d2y by dx square plus dy by dx into twice x
minus m into dy by dx equal to 0. That over. तर असं हे सिद्ध करता यावं म्हणून तर उदाहरण सोडवा, हाच त्याच्यासाठीचा रामबाण उपाय. आणि मग आपला उद्देश पूर्ण. therefore 1 plus x square into d2y by dx square plus आता dy by dx कॉमन घेऊ, बरोबर 2x minus m into dy by dx आले, राईट हँड साइड 0, dy by dx कॉमन आला, 2x minus m राहिलं, हेच आपणाला मिळवायचं होतं. तर असे हे उदाहरण आहेत. त्यानंतर थर्ड वन सिमिलर, परत आता एक्सपोनेंट पॅरामेट्रिक फंक्शन आहे, इंटरेस्टिंग आहेत सगळे. थर्ड इफ x इक्वल टू cos t, if x equal to cos t, y equal to e raised to m into t, y equal to e raised to m into t, then show that similar 1 minus x square into d2y by dx square, बघा minus x into dy by dx minus m square y equal to 0. तर हे शो करणे आहे. तेव्हा आता स्टेप बाय स्टेप मगासारखंच पॅरामेट्रिक आलं की dy by dx मिळवताना किंवा d2 by dx मिळवताना त्या y आणि x मधलं रिलेशन शोधा त्या दिलेल्या पॅरामेट्रिक इक्वेशन्स पासून, बरोबर. आणि मग आता बघूया. तर काय दिले त्यांनी, x इक्वल टू cos t आणि y बरोबर e रेज टू m into t. एक तर याच्यावरून इथं जावं लागेल किंवा याच्यावरून इकडे जावं लागेल, म्हणजे हे सोपं आहे, बरोबर. इथं लॉग घेणार ना, मग त्यापेक्षा cos आपलं सोपं आहे. मग x इक्वल टू cos t आहे, बघा इथंच आपलं निमा अर्थ येतोय. therefore if x इक्वल टू cos t, तर t इक्वल टू cos इन्व्हर्स ऑफ x. आणि आता जे उदाहरण सोडलं होतं आपण e रेज टू m into tan इन्व्हर्स ऑफ x, त्याचा इथं रेफरन्स आहे, त्याच पद्धतीने जायचा. फक्त त्याने थोडंसं पॅरामेट्रिक मध्ये दिले, काही हरकत नाही. आणि मग बघा त्याच पद्धतीने आलं. therefore y इक्वल टू m into cos इन्व्हर्स ऑफ x. म्हणजे हेच उदाहरण ते दोन प्रकारे विचारू शकतात, पॅरामीटरच्या भाषेत असं आणि हे आपल्या फंक्शनच्या भाषेत असं झालं. त्याला नाव द्यायचं 1 नंबर. ही झाली मूळ फंक्शन. आता करा डिफरन्शिएशन. प्रथम डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x and therefore dy by dx equal to, परत एक्सपोनेन्शियल फंक्शन आली e raised to m into cos inverse of x आणि परत कंपोजिशन ना m into cos inverse of x चा डेरिव्हेटिव्ह m कोएफिशिएंट cos इन्व्हर्स चा मायनस येतो म्हणून ब्रॅकेट टाकू. तर हे लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे आपण पहिल्या उदाहरणापासून थोडंसं करेक्टली चला, अजून त्याला सरळ देण्याचा प्रयत्न करू. therefore dy by dx equal to, बघा e raised to m into cos inverse of x, हे आलंच, ते वजा साइन इथं घेऊ, बघा. आणि m राहिलाय आणि वर्गमूळ पण राहिलंय, स्क्वेअर रूट ऑफ दॅट 1 minus x square झालं. आता इथं 1 minus x square येते, याचा अर्थ त्याला इकडे आणायचं. परत भागाकारापेक्षा आपला गुणाकार सोपा. काय काय रिप्लेस होते बघा. मग त्या वर्गमूळाला इकडे आणू, स्क्वेअर रूट ऑफ 1 minus x square into that dy by dx equal to minus e raised to m into cos inverse of x. झालं. आता परत ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेत बसायचं का, नाही तर परत तेच येणार. याचा अर्थ आपण आता y कडे जायचंय, म्हणजे याच्या ऐवजी हे रिप्लेस करू, म्हणजे आणखी सोपं होईल ना. आणि मग बघा बघा सोपं कसं होतंय ते बघूया. therefore square root of 1 minus x square into dy by dx equal to that minus, एक मिनिट काहीतरी राहिलंय. काय राहिलंय, हा m राहिला. नाही तर चुकलंच असतं, चुकलं तरी काय फरक पडत नाही, आपण आहोतच ना. मायनस m आणि त्याच्या ऐवजी आलं y, कारण आपल्याला परत डिफरन्शिएट करायला e raised to m into cos inverse of x, परत ते m, परत ते वर्गमूळ, असं ते मिळतंय. झालं. आणि मग आता थोडंसं आणखी सरळ व्यवस्थित करू. मग वर्गमूळापेक्षा परत त्याचा स्क्वेअर केला की आणखी ते सोपं होईल डिफरन्शिएट करायला. मी इथं एक वाक्य देऊ, स्क्वेअरिंग बोथ साइड्स, पण दोन्ही साइडला स्क्वेअरिंग बोथ साइड्स वी हॅव. आणि आता इथं येऊ, तर असे ते उदाहरणं आहेत.
थोडंसं लक्ष ठेवत चला. बघा आता स्क्वेअर केला मग काय येत आहे 1 मायनस एक्स स्क्वेअर पाहिजे होता आपल्याला. म्हणजे हे मोठे उदाहरण आपल्याला सांगतं. स्क्वेअर करतोय आपण याचा अर्थ dy बाय dx चा तो पूर्ण वर्ग होणार आणि राईट हँड साइडचा सुद्धा वजाचा वर्ग अधिक m चा m स्क्वेअर y चा y स्क्वेअर. बरोबर स्क्वेअरिंग बोथ साइड प्रमाणे आलं. आणि मग आता इथं डिफरन्शिएट करू. आता काळजीपूर्वक का बघा थोडंसं लक्ष ठेवायचं कारण m स्क्वेअर आहेच ना ते त्या ठिकाणी. आता काम संपलं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. परत लेफ्ट हँड साइडला प्रॉडक्ट आहे. आपल्या प्रॉडक्ट रूलचा उपयोग करू. तर हे थोडंसं व्यवस्थित बघा. तर सी दॅट मग आता पहिली फंक्शन आहे तशीच बघा. कोणाचा डेरिव्हेटिव्ह कसा येतोय ते 1 मायनस एक्स स्क्वेअर. इथं स्क्वेअर कोणाचा आहे dy बाय dx चा. मग आपला नियम सोडायचा नाही. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह कसा येतो 2 टाइम्स x. x च्या ऐवजी इथं कोण आहे dy बाय dx. मग त्याचप्रमाणे 2 टाइम्स dy बाय dx बघा. आणि परत ह्या dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x कोण असतो d2y बाय dx स्क्वेअर. किती व्यवस्थित येते बघा. त्यानंतर प्लस इथं दिवा प्लस. आता दुसरी फंक्शन आहे तसे दुसरा त्या गुणाकारामध्ये दुसरा फंक्शन कोण होतं dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर. आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा आता पहिल्या फंक्शनचा. पहिली फंक्शन कोण 1 मायनस एक्स स्क्वेअर. 1 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 x स्क्वेअर चा मायनस 2x परंतु मायनस साइन आहे. आणि इकडं पण काम संपेल. m स्क्वेअर कॉन्स्टंट y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह आला विथ रिस्पेक्ट टू y 2y परंतु पाहिजे विथ रिस्पेक्ट टू x म्हणून गुणा dy बाय dx न. किती छान मिळत चाललेलं का. आणि आपोआप आता स्वरूप दिले की सगळा उद्देश पूर्ण होणार. मग काय काय कॅन्सल होते ते बघायचा. मग बघा इथं 2 आहे ह्या टर्म मध्ये. इथं पण 2 आहे इथं पण 2 आहे. पहिला प्रश्न मिटला. त्यानंतर परत इथं dy बाय dx आहे. इथं dy बाय dx आहे. इथं dy बाय dx आहे. मग 2 टाइम्स dy बाय dx ला आपण सगळीकडनं कॅन्सल करू. आपण आपल्या उद्देशापर्यंत जातोय. मग बघा 1 मायनस एक्स स्क्वेअर हे टर्म कॅन्सल केली बरोबर पहिलं जे पाहिजे ते आलं d2y बाय dx स्क्वेअर इथं होता आपण बरोबर. त्यानंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये इथं आता वजा साइन आहे मग इथं वजा साइन. 2 टाइम्स dy बाय dx कॅन्सल झाले. याचा अर्थ x इंटू dy बाय dx शिल्लक राहिले. पाहिजे होते आले. फक्त कॅन्सलेशन. त्यासाठी आपलं निरीक्षण पाहिजे ऑब्झर्वेशन पाहिजे. आणि कॅल्क्युलेशनची शिकण्याची पद्धत ही अशीच आहे. तुम्ही जेवढं कॅल्क्युलेशन करणार तेवढा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. याच्यातले पण आता 2 टाइम्स आपण मिळवूया कॅन्सल करूया m स्क्वेअर y आणि त्याला फक्त लेफ्टला घेतलं की आपला उद्देश पूर्ण. and therefore 1 minus x square into d2y by dx square बघा minus x into dy by dx ते इकडे मायनस होत्या नाही प्लसच होते. मायनस इकडे आले होते m square y equal to 0 minus m square y equal to 0 असं हे उदाहरण होतं. त्यानंतर तर हे चांगले उदाहरण आहे. तर नोट दॅट. तर रिप्लेसमेंट करता आली पाहिजे ऍडजस्टमेंट करता आली पाहिजे कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. आणि ते फक्त हे उदाहरण आपणास शिकवतात. आपणास म्हणजे त्याच्यात मी पण आलो. त्यानंतर इफ y इक्वल टू बघा आता y इक्वल टू e रेस टू x परत प्रॉडक्ट आला इनटू साइन ऑफ bx अँगल इथला bx आहे. if y equal to e raised to x into sin of bx then show that आता इथं दुसऱ्या नोटेशन मध्ये त्यांनी दिलं आहे then show that y2 minus 2 times a into y1 plus a square plus b square कंस पूर्ण times that y equal to 0 तर असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि आता एकेकाचा आपण इथं उपयोग करण्याचा प्रयत्न करू. तर बरोबर आता सारखंच मिळत चाललेलं आहे. तर थोडंसं कॉन्सन्ट्रेटली ऑब्झर्व दॅट. बघू काय काय होतंय ते. तर सी दॅट. मग त्यांनी y2 म्हणजे d2 बाय dx स्क्वेअर y1 म्हणजे dy बाय dx आणि y तर दिलेलाच आहे बरोबर. मग त्याला एक नंबरचं नाव द्या. डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x. मग त्याचा पहिला डेरिव्हेटिव्ह dy बाय dx परत प्रॉडक्ट आहे डायरेक्ट आता आपण हायर स्टेजला होता तर ते समजून घ्यायचं. मग पहिली फंक्शन आहे तशी
दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह साइन आहे कॉस bx, bx आहे आला त्या ठिकाणचा कोएफिशियंट b. बघा किती व्यवस्थित येत आहेत. प्लस त्यानंतर साइन ऑफ bx आहे तसं e रेस टू ax चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू ax, परत कंपोजिशन ना ax चा डेरिव्हेटिव्ह a. त्याला थोडंसं स्वरूप द्यायचा. therefore dy by dx इक्वल टू, मग काय कॉमन येत आहे बरं, b नाही येत, e रेस टू ax येत आहे आणि मग e रेस टू ax ला कॉमन घेऊ. e रेस टू ax इनटू ब्रॅकेट b cos bx बघा प्लस a sin bx. तर कसं आलं त्या ठिकाणी, अबाउट दॅट e रेस टू ax इनटू b cos bx प्लस a sin bx. तर याला थोडंसं आपण एक्सपांड करू म्हणजे काहीतरी त्या ठिकाणी मिळेल. किंवा एक मिनिट, तर ए आहेच कॉमन घेण्याच्या ऐवजी आपण असंच घेऊ. त्याला थोडंसं पुढच्या डेरिव्हेटिव्हसाठी मग ए इथं घेतो मी e रेस टू ax इनटू sin bx, याचा उपयोग करायचा म्हणजे आपलं आणखी एक काम कमी होईल. प्लस दॅट b टाइम्स e रेस टू ax इनटू cos bx आलं. मग आता इथं आपण y रिप्लेस करू. तर परत ह्या गुणाकाराचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, परत त्या गुणाकाराचा, त्यापेक्षा याला y केले की पुढचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला सोपं जाणार. आणि मग बघा therefore dy by dx इक्वल टू a इनटू e रेस टू ax इनटू sin bx ला मिळता काय घेऊ शकतो y दॅट वर आणि b टाइम्स e रेस टू ax इनटू दॅट ऑफ द cos bx. आता आपल्याला परत हे इकडं एका साईडला ठेवू, याला इकडं आणा म्हणजे आपल्याला पुढं सोपं जाईल. आणि मग dy by dx मायनस ay इक्वल टू, याचा उपयोग होणार आहे b टाइम्स e रेस टू ax इनटू cos bx कॉल दॅट टू. तर असं ते dy by dx आलं. झालं. आता परत त्याला डिफरन्शिएट करायचं बघू आता कसं घडतं ते. मग इथं येऊ अँड देअरफॉर आता परत आपलं ठरलेलं वाक्य डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x. मग इथं वजाबाकी आहे, काही अडचण नाही. आणि मग dy by dx चा सेकंड डेरिव्हेटिव्ह आला d2y by dx स्क्वेअर, हे मायनस a आले बघा इथं आहेत ते, आणि y चा डेरिव्हेटिव्ह आला तुमचा dy by dx आणि याचा परत मिळवावा लागेल. म्हणून आता परत बघा मग b कॉन्स्टंट आहे, एक ब्रॅकेट देऊ, परत पहिली फंक्शन आहे तशी cos चा डेरिव्हेटिव्ह आला मायनस sin bx, परत त्या bx चा डेरिव्हेटिव्ह आला b. एवढं प्रत्येक शब्दाचा विचार करा. प्लस दॅट नियमाप्रमाणे आता cos bx आहे तसं, तर e रेस टू ax चा डेरिव्हेटिव्ह आला e रेस टू ax इनटू a. त्यानंतर therefore d2y by dx स्क्वेअर मायनस a टाइम्स dy by dx दॅट इज इक्वल टू. आता त्याला थोडंसं आउटसाइड घेऊ बघा b इंटू b, आपल्याला a स्क्वेअर b स्क्वेअर पाहिजे आले बघा आता मायनस b स्क्वेअर टाइम्स हे मायनस साइन आलं b स्क्वेअर आलं आणि त्याला इंटू e रेस टू ax इंटू sin bx. त्याचा तर उपयोग होणार आहे ना आता बघा. त्यानंतर याचा पण उपयोग होणार आहे प्लस, इथं प्लस साइन आहे. इथले कोण आले तुमचे ab इंटू e रेस टू ax इंटू cos bx. आता हे मला पाहिजे झालं. आता आपल्याला काय काय मिळवायचं ते बघा. d2y by dx स्क्वेअर आलं, y2 आलं, ट्वाइस याचं नंतर काहीतरी होईल. आता आपल्याला b स्क्वेअर आलंय परंतु a स्क्वेअर नाही आला, म्हणून आता आपल्याला याचा फायदा करून घ्यायचा. म्हणून तर मी त्याला 2 नंबरचं नाव दिलं. आणि मग बघा therefore फ्रॉम टू, इथं काय म्हणणार आपण आता फ्रॉम टू d2y by dx स्क्वेअर, फक्त तेवढे रिप्लेस केलं स्वरूप दिलं की आपला उद्देश पूर्ण होणार आहे. मायनस a टाइम्स dy by dx इक्वल टू मायनस b स्क्वेअर आणि हे e रेस टू ax इंटू sin bx म्हणजे y, त्याला पण लगेच y देऊ. त्यानंतर प्लस बघा आता b इंटू e रेस टू ax इंटू cos ऑफ bx ला कोण रिप्लेस करायचे आता dy by dx मायनस ay. तर आपल्याला a स्क्वेअर पाहिजे होता पण इथं ab आहे, म्हणून तर या b च्या ऐवजी a च्या भाषेतलं रिप्लेसमेंट दिली. हे थोडंसं लक्ष ठेवावंच लागतं तर ते मिळतं बघा. तेच तर आपलं खरं काम आहे. and therefore d2y by dx स्क्वेअर
मायनस ए टाइम्स डी वाय बाय डी एक्स, अजून एक स्टेप देऊ हा, मायनस बी स्क्वेअर वाय प्लस ए टाइम्स डी वाय बाय डी एक्स आणि मायनस ए स्क्वेअर वाय. किती व्यवस्थित येते बघा. आणि आता आपलं काम संपलं. फक्त थोडंसं त्याला सिम्प्लिफाय करायचं. हे उदाहरणं स्ट्रॉंग आहेत, विचार करायला लावणारे आहेत, ऍडजस्टमेंट शिकवणारे आहेत. अँड देअरफॉर d2y by dx स्क्वेअर मायनस हे इकडं आले मायनस झाले म्हणून झाले ट्वाइस ए टाइम्स dy by dx. बघा y1 आलं, हे इकडं आले वजा झाल्या. आणि आता ह्यांच्यातून आपण मायनस साइन कॉमन घेऊ. मायनस साइन कॉमन घेतला, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि y कॉमन आले. बघा हे वजा कॉमन आले, ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि y त्यांच्यातला आलं. आणि मग आता त्याला इकडे घ्यायचं. अँड देअरफॉर किती व्यवस्थित येत आहे. फक्त आपल्या विचाराची प्रक्रिया स्थिर पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे. प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर टाइम्स y इक्वल टू 0. आणि मग असं विचार आपण आपल्या भाषेत सोडवा. आणि मग आपल्याला नोटेशन दिलेच होते रिमार्क मध्ये. d2y by dx स्क्वेअर म्हणजे चौथ्या भाषेमध्ये y2, dy by dx मध्ये y1 आणि हे आहे तसेच a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर टाइम्स y इक्वल टू 0. तर वेल एक्झाम्पल्स दीज आर. त्यानंतर परत बघा, व्हेरी इंटरेस्टिंग दॅट. पुढचं पण तसंच आहे. आपण उदाहरण सोडलेत बघा असे थोडेसे. त्याचं टेक्निक पाठीमागचं टेक्निक असेल ना तर बरोबर मिळतं. सी दॅट फिफ्थ वन, इफ सेक इनव्हर्स ऑफ. बघा सोडलेत आपण असे. इफ सेक इनव्हर्स ऑफ 7 times x raised to 3 minus 5 times y raised to 3 upon 7 times x raised to 3 plus y raised to 5 times y raised to 3 equal to m, then show that. बघा, then show that d2y by dx square equal to 0. तर तर हे आता आपणाला शो करणे आहे. मग आता आपण अशा वेळेस काय करत होतो बरं, त्या सेकला इकडं आणायचं, मग त्याला अल्फा आणायचं वगैरे वगैरे. हे टेक्निक आपण शिकलोय. फक्त थोडंसं आता इथे लक्ष ठेवायचा. तो उद्देश आहे d2y by dx स्क्वेअर इक्वल टू 0 ला मिळवणं. आणि मग चला कन्सिडर दॅट. देअरफॉर मग सेक तिकडं जातील. बघा 7 टाइम्स x रेस टू 3 फक्त व्यवस्थित चालायचा. अपॉन 7 times x raised to 3 plus y raised to 3 equal to sec m आणि थोडा वेळ मानू त्याला अल्फा. याचा उपयोग होणार. वाटल्यास त्याला एक नंबरचं नाव देऊया. परंतु भागाकार आपल्याला माहिती आहे भागाकारापेक्षा गुणाकार आपल्याला डिफरन्शिएट करायला सोपा. परत त्याला तिकडे घेऊन जाऊ. 7 times x raised to 3 minus 5 times y raised to 3 equal to alpha times 7 times x raised to 3 plus that y raised to 3. आणि आता डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x. बरोबर. आणि मग आता बघा देअरफॉर आता काळजीपूर्वक काही काय विशेष नाही. पॉवर फंक्शन आहे. 7 3 21 आले. 21x म्हणून आपल्याला अजून एक डेरिव्हेटिव्ह मिळवायचा. 21x स्क्वेअर 15 टाइम्स हे 3 इकडे आले. y स्क्वेअर शिल्लक राहिले. परंतु विथ रिस्पेक्ट टू x पाहिजे म्हणून y चा डेरिव्हेटिव्ह इथं घ्यायला चुकू नका. आणि इथं जर का तो राहिला आपल्याला ते आन्सर किंवा सिद्धता किंवा शो दॅट किंवा प्रूव्ह दॅट मिळणार नाही. तसंच इकडं अल्फा थोडा वेळ कॉमन. इथं आले 21 टाइम्स x स्क्वेअर. इथं फक्त प्लस साइन तेच 15 टाइम्स y स्क्वेअर. परंतु y आहे dy by dx येणार. आणि मग आता आपल्याला dy by dx मिळवायचे हा. त्यासाठी आता परत त्याचं थोडंसं व्यवस्थितरित्या सिम्प्लिफिकेशन करू. मग त्या अल्फाला आपल्याला इकडे आणावं लागेल. आता बघा फ्री फ्रॉम dy by dx त्याला एवढ्या अल्फा नगून इकडे आणू. हा बघा 21 टाइम्स x स्क्वेअर मायनस 21 टाइम्स अल्फा इंटू x स्क्वेअर. काळजीपूर्वक काही विशेष नाही. 21x स्क्वेअर अल्फा 21 अल्फा x स्क्वेअर ते इकडं पॉझिटिव्ह होते इकडं वजा झाले आणि ते इकडं गेले प्लस झाले. 15 टाइम्स y स्क्वेअर इंटू dy by dx प्लस 15 टाइम्स अल्फा इंटू y स्क्वेअर इंटू dy by dx. बघा किती छान मिळतंय.
आणि मग आता परत बघा 21x² तुमचे कॉमन आले, इथं राहिलं 1 मायनस दॅट अल्फा, याचा आपल्याला फायदा होणार आहे पुढं, दॅट इज इक्वल टू, बरोबर. परत बघा ह्याला थोडा वेळ लिहून ते अल्फा आहे हे लक्षात ठेवा तुम्ही, म्हणजे समोर तुमच्याकडे आहेच, पण तुम्ही घरी सोडवणं फार उपयोगीचं आहे. मग याच्यातले परत कोण कॉमन येत आहे, 15 टाइम्स y² इंटू dy बाय dx, 15 टाइम्स y² इंटू dy बाय dx, आणि शिल्लक राहिले 1 प्लस अल्फा. आता आपल्याला dy बाय dx पूर्णपणे प्राप्त होईल. आणि मग बघा therefore dy बाय dx इक्वल टू, त्याशिवाय dy बाय dx कसं मिळवणार, हे सगळे सहगुणक याच्या इकडे येतील. आणि मग बघा 21x² इंटू 1 मायनस अल्फा डिवायडेड बाय 15 टाइम्स y² इंटू 1 प्लस अल्फा, हा झाला तुमचा dy बाय dx. तर कसं आलं, हे 21 1 मायनस अल्फा, हे 15 टाइम्स y² इंटू 1 प्लस अल्फा इकडं आले. त्यानंतर आणि मग आता आपल्याला dy बाय dx कडे जायचंय. परंतु आता याचा परत डेरिव्हेटिव्ह भागाकाराने मिळवणं हे परत अवघड होईल, कारण 1 मायनस अल्फा आहे, 1 प्लस अल्फा आहे, परत भागाकार स्क्वेअर, त्यापेक्षा आपल्या अल्फाची किंमत आपण आता तिथं रिप्लेस करू. बघा आता म्हणजे dy बाय dx एकदम साधा कसा तयार होतोय ते बघा, आपण सोडले बघा असं. 21 टाइम्स x² 1 मायनस अल्फा कोण होता, 7 टाइम्स x² मायनस सॉरी x रेज टू 3 मायनस 5 टाइम्स y रेज टू 3 डिवायडेड बाय 7 टाइम्स x रेज टू 3 5 टाइम्स y रेज टू 3, हे झालं याची किंमत इथं. परत छेदस्थानी तोच ब्रॅकेट, फक्त थोडासा बदल, अबाउट द साइन दॅट इज अ प्लस, म्हणजे काहीतरी कॅन्सलेशन होऊन आपल्याला व्यवस्थित साधं मिळेल. म्हणून जे काही असतं त्याच्यावरती थोडंसं कॉन्सन्ट्रेट व्हायचा. 7 टाइम्स x रेज टू 3 प्लस 5 टाइम्स y रेज टू 3, आणि हे कॅल्क्युलेशन आपण पाठीमागे शिकलोय बघा, तर त्याचाच उपयोग होणार. आणि मग आता बघूया therefore हे सगळं dy बाय dx बरोबर आहे. dy बाय dx इक्वल टू 21x² आहे तसेच राहिले. आणि हा छेद इथे येणार, याचा पण छेद तोच आहे, डिनॉमिनेटर चा छेद न्यूमरेटरचा छेद समान कॅन्सल झाले, परंतु लसावी घेतल्यानंतर. आणि इथं काळजीपूर्वक बघा 7 टाइम्स x रेज टू 3 प्लस 5, हे सगळं तुम्हाला शिकलोय आपण पाठीमागे, वजा साइन आहे म्हणून काळजी घ्या. मायनस मायनस इथं झाले प्लस 5 टाइम्स y रेज टू 3, हे इकडं आले आहे तसं साइन राहिलं, परंतु यांना वजा साइन म्हणून ते बदलले. तसंच छेदस्थानी 15 टाइम्स y² इंटू ब्रॅकेट, तसंच हा छेद इथं आला 7 टाइम्स x रेज टू 3 प्लस 5 टाइम्स y रेज टू 3, परंतु प्लस साइन होतं, हे आहे तसेच राहतील. मायनस 5 टाइम्स y रेज टू 3, कारण प्लस साइन होतं, तर हे सगळं आपल्याकडं आहे. अजून आपण उद्देशाप्रत नाही आलेलो, बघा कसे येतोय ते आता. therefore dy बाय dx इक्वल टू, आता काय काय राहते बघा, हे 21x² त्याला वाटल्यास कंस टाकू, आणि इथं किती राहिले बघा 7 7 x³ कॅन्सल झाले, 5 आणि 5 10 टाइम्स y रेज टू 3 शिल्लक. छेदस्थानी आता बघा हे 15 टाइम्स y, छान. त्यानंतर आता इथं 5 टाइम्स y रेज टू 3 कॅन्सल झाले, 7 टाइम्स x रेज टू 3 शिल्लक राहिले. आणि आता बघा काय राहते ते, दॅट इज इक्वल टू, मग 21 10 210 झाले, आणि 15 7 सुद्धा 210 झाले. लक्षात आलं. एक मिनिट, 7 टाइम्स x रेज टू 3 नाहीत तिथं, तर ते किती होतील, तर 15 7 105च होतात, आपल्याला 210 पाहिजेत, याचा अर्थ ते 14 पाहिजेत आणि आहेत, फक्त लिहिताना चुकलं. 14 टाइम्स x रेज टू 3, बरोबर. 14 5 70, आणि राहिले शिल्लक 14 7 1 210, ह्या 210 ला हे 210 कॅन्सल झाले, पुढचं देऊ x रेज टू x² इंटू y रेज टू 3, तर y² इंटू x रेज टू 3. किती व्यवस्थित आलं, एकदम साधा आला, आणि तेच आपल्याला मदत करणार बघा. and therefore dy बाय dx इक्वल टू, काय शिल्लक राहिलं मग, x² x रेज टू 3 ला x शिल्लक राहिले छेदस्थानी, y² y रेज टू 3 ला इथं राहिले शिल्लक, त्याला नाव देऊ पुढचं जे काय असेल ते. आपला d2 बाय dx कडे जायचं, आणि आता आपला उद्देश पूर्ण. आणि मग बघा आपल्याला काय पाहिजे होतं की d2 बाय dx हे तुमचे d2 0 आले पाहिजे. ते कसे येतात ते बघा. आता आपलं काम संपलं. डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x.
d2 y by dx स्क्वेअर इक्वल टू, आता परत आपल्या क्वोशंट रूलचा उपयोग करू. मग डिनॉमिनेटर आहे तसा y चा डेरिव्हेटिव्ह अंशाचा dy by dx आला, भागाकाराच्या नियमाप्रमाणे वजा साइन आलं. आता y आहे तसं तर x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि छेदस्थानी आले तुमचे x स्क्वेअर. हा झाला y अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह. छेदस्थानचे फंक्शन डिनॉमिनेटर आहे तसा अंशाचा डेरिव्हेटिव्ह dy by dx मायनस y आहे तसं x चा डेरिव्हेटिव्ह 1. बघा किती व्यवस्थित येत आहे. झालं. मग आता इथं बघा, आता हे 0 आणायचा प्रयत्न करायचा. समोर आहे आपल्याला dy by dx पाहिजे का? नाही. मग रिप्लेस करू. x into dy by dx ची किंमत y upon x फ्रॉम 2 म्हणा की y आले इथं x स्क्वेअर आले आणि मग आता x x कॅन्सल y मायनस y अपॉन x स्क्वेअर अंश 0 येतोय, छेद नाही, याचा अर्थ तो भागाकार अलाउड आहे आणि आला त्या ठिकाणी 0. हे जर x स्क्वेअर अपॉन 0 असतं तर मग मात्र नॉट डिफाईन झाला असता आणि म्हणून तर मिळतं d2 y by dx स्क्वेअर इक्वल टू 0. तर असं एक चांगलं उदाहरण होतं. तर हेच शिकलं पाहिजे. म्हणून उदाहरण तुम्ही सोडवा, ऑन पेपर सोडवा, तुम्हाला प्रत्यक्षात सोडवावे लागतील. म्हणून तर आपण लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. त्यानंतर परत बघा, इफ एवढे एक प्रयत्न करू. इफ y इक्वल टू लॉग ऑफ, सिमिलर प्रत्येक फंक्शन आले लॉग ऑफ x प्लस स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू m. ते m चा रोल आहे बघा. देन शो दॅट x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर इंटू d2y by dx स्क्वेअर प्लस x टाइम्स dy by dx इक्वल टू 0. तर असं ते शो करणे आहे. तर बघूया. झालं. तर करा कन्सिडर. मग लॉग आहे ती पॉवर आहे त्याला पण इकडे आणू. याला कन्सिडर केला y इक्वल टू लॉग ऑफ, मग ते m इकडे आले लॉज ऑफ लॉगरिथम नुसार y इक्वल टू m इनटू लॉग ऑफ x प्लस स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. झालं. मग आता डिफरन्शिएट करा. देयरफॉर मग वाक्य ठरलेलं आहे ते समजून घ्यायचं. dy by dx इक्वल टू m इनटू लॉग नुसार 1 अपॉन, फक्त थोडंसं काळजीपूर्वक चला, 1 अपॉन x प्लस स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर इनटू ब्रॅकेट परत याचा डेरिव्हेटिव्ह x हा 1 आणि याचा आला 1 अपॉन 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ. म्हणून तर लक्ष ठेवावंच लागतं. 1 अपॉन 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर आणि परत x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर चा आला 2x दॅट इज इक्वल टू. तर हे स्वरूप आलंच पाहिजे बघा. m अपॉन हे आहे तसंच थोडा वेळा x प्लस स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर इनटू आणि मग आता इथला लसावी पूर्ण करा. बरीच कामं असतात, फक्त ॲट ए टाइम करत चला. हे दोन कॅन्सल झाले, हे इथं आल्या बघा. x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर लसावी प्रमाण हा प्लस x आणि छेद आहेच x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. वेल बघा व्हॉट हॅपन्स हिअर, किती साधं तयार झालं. and therefore dy by dx equal to, बघा आता काहीतरी कॅन्सल होतंय. x प्लस स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर आणि हे समान टर्म झाल्या, कॅन्सल झाल्या. m आलं वर्गमुळात आहे स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. तर याचा उपयोग दिला, याला देऊ 1 नंबर. आता परत भागाकारापेक्षा याला इकडे आणू, मग आपल्याला d2 y by dx स्क्वेअर, आता x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर पूर्ण वर्ग पाहिजेत ना, मग त्याला इकडे आणू. बघा मग स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर इनटू dy by dx इक्वल टू दॅट इज द m. आणि मग आता त्याचा पूर्ण वर्ग करू. आणि मग मगा जसा dy by dx चा डेरिव्हेटिव्ह स्क्वेअरचा मिळवला होता तसा मग याचा पूर्ण वर्ग आला x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. याचा आला किती व्यवस्थित येत आहे, फक्त डेरिव्हेटिव्ह काळजीपूर्वक घ्या. आणि इथं आला m स्क्वेअर. पूर्ण वर्ग करत आहोत कारण x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर पाहिजे. आणि मग आता इथं म्हणायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. बरोबर मिळेल बघा. त्यानंतर आता इकडे येऊ. तर असे ते उदाहरण आहेत. अँड देयरफॉर बघा आता पहिली फंक्शन आहे तशी परत x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर, परत याचा डेरिव्हेटिव्ह पॉवर फंक्शन नुसार 2 टाइम्स dy by dx.
आणि dy बाय dx नुसार d2y बाय dx स्क्वेअर प्लस आता dy बाय dx ही फंक्शन आहे तशी पूर्ण वर्गासह आणि पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आला x स्क्वेअर चा 2x a स्क्वेअर कॉन्स्टंट इकडं आलं तुमचं 0 झालं का आणि मग आता बघा देअरफॉर काहीतरी कॅन्सल होतंय x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर आलंय अगोदर काय काय कॅन्सल होते ते बघा 2 इथले कॅन्सल झाले इथं स्क्वेअर आहे याच्याशी तो कॅन्सल होणार आणि शिल्लक जे पाहिजे ते प्राप्त होत आहे x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर इंटू d2y बाय dx स्क्वेअर हे 2 टाइम dy बाय dx कॅन्सल होतात आहे बघा इथले 2 टाइम dy बाय dx कॅन्सल झाले आणि बरोबर x इंटू dy बाय dx राहिले दॅट इक्वल टू 0 झालं आणि तेच आपल्याला सिद्ध करायचं होतं तर अशा रीतीनं आपण त्या डेरिव्हेटिव्हचा विचार केला अजून एक दोन उदाहरणं राहिले परंतु आता ही शेवटची उदाहरणं होत्या आणखी उद्याच्याला ह्याला टाइम देऊच कारण 2 उदाहरणं चांगले आहेत ते झाल्याशिवाय आपण थांबू शकत नाही पण आता वेळ झालाय तर वी कॅन स्टॉप हिअर